नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ मोठा होत आहे याची मला जाणीव आहे, परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण माहिती सांगणे हे अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओचे सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भामध्ये जाणून घ्या। बिग ब्रेकिंग न्यूज, संपूर्ण महाराष्ट्र हादरला। रात्री अचानक 4 लाख रुपये महिलांच्या खात्यातून गायब। सायबर चोरट्यांचा धुमाकूळ, जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये सविस्तर वर्णन करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। बँक खातेदारांच्या खात्यातून सायबरने चोरटे यांनी पैसे कसे काढून खाते रिकामे करते या संदर्भातील संपूर्ण बातमी असून याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये पुढील प्रमाणे देण्यात आली आहे। चला तर पाहूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। बँक खातेदारांसाठी मोठी चेतावणी। या 3 नंबर पैकी कोणताही नंबरवरून कॉल आला तर कॉल कृपया उचलू नका। जर या 3 नंबरवरून फोन आला आणि तुम्ही समजा तो फोन उचलला तर तुमचे खाते एका झटक्यात रिकामे होईल। मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकेचे बचत खातेदार आहे किंवा कोणताही खातेदार असो, तुम्ही कोणत्याही बँकेच्या खात्यातील रक्कम एका मिनिटात फसवे ठग चोरटे सायबर तुम्हाला फसवतात आणि तुमच्या खात्यातील पैसे एका मिनिटात काढून घेतात आणि खाते रिकामे करतात। समजा तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असो, बँक ऑफ इंडिया मध्ये असो, सेंट्रल बँक मध्ये असो, बँक ऑफ इंडिया मध्ये असो किंवा पोस्ट ऑफिसच्या बँक मध्ये असो, जर तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असलात तरीही ऑनलाईन फसवेगिरी होऊ शकते। आणि मी 3 नंबर तुम्हाला सांगणार आहे। या 3 नंबरवरून जर तुम्हाला कॉल आले तर जीव गेला तरी हरकत नाही, पण 3 नंबर वर कॉल उचलू नका, ही आपणास आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे। तुमचे खाते नवीन असो अथवा जुने असो तरी सुद्धा कॉल उचलू नका। तुम्ही स्त्री असाल, तुम्ही पुरुष असाल तरीही फोन उचलण्याचा प्रयत्न करू नका। तुमच्या खात्यातून एकाच रात्रीतून अनेक शहरातून बँकेतून लाखो रुपयांचे खाते रिकामे करण्यात आले आहेत। बँकेतून पैसे काढण्याचे चोरट्यासाठी ठगांनी 3 नंबर बनवले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून या 3 नंबर जाणून घेऊया। संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी ही मोठी घटना घडली आहे। ऍक्च्युअली हे सर्व खरे आहे। तुम्ही म्हणाल की ही बातमी खोटी आहे, असे नाही मित्रांनो। ही आपणास या व्हिडिओच्या मार्फत सावधगिरीचा सल्ला देतो। बातमी अगदी खरी आहे। मी उदाहरणासह या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहे। प्रथम मुंबईची घटना पाहूया। पहिली घटना मुंबईत घडली। मुंबईत राहणाऱ्या सविता जोशी यांच्या संदर्भात। सविता जोशी या मुंबईतील एक व्यावसायिक महिला आहे। त्यांच्या खात्यावर 10 लाख रुपये होते। सकाळी उठल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर फोन आला। त्यांनी तो फोन उचलला। कोण बोलते आहे? कोणीच उत्तर दिले नाहीत, फक्त शांतता होती। कोणताही आवाज फोनवर येत नव्हता। कोण बोलत आहे हे सुद्धा सांगत नव्हते। 5 मिनिटात हा फोन चालला तरी सुद्धा कोणताही तिकडून आवाज आला नाही। सविता जोशी यांनी फोन कट केला कारण आवाज येत नव्हता। 2 मिनिटात त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला। त्यामध्ये असे होते की प्रथम 1 रुपया कट झाला। 1 रुपया कट झाला याकडे त्या महिलेने दुर्लक्ष केले। त्यानंतर महिलेच्या फोनवर 30 सेकंदानंतर पुन्हा एक मेसेज आला। हा मेसेज दुसरा होता। त्या महिलेच्या बँक खात्यातून 2 लाख रुपये गायब झाले। सविताताई हादरल्या। त्यांनी बँकेत धाव घेतली।
त्यांनी त्यांचे पैसे शोधण्यासाठी फार मोठी धडपड केली. ही त्यांची फार मोठी फसवणूक घडली. ही फसवणूक कशी घडली? एका कॉल मुळे घडली. त्यामुळे खाली दिलेले 3 नंबर पैकी कोणत्याही नंबरवरून तुम्ही फोन आला तर कृपया उचलू नका. फोन उचलला तर काय होईल जाणून घ्या. त्या संदर्भातील संपूर्ण घटना कशी घडते. उदाहरण दुसरे देतो मी. नागपूर येथील नामांकित शेतकरी रामराव पाटील यांच्या बँक खात्यात फक्त 500 रुपये होते. त्यांनाही सुद्धा असाच एक कॉल आला. त्या नंबरची सिरीज वेगळी होती. त्यांना आलेला फोन रामराव पाटील यांनी उचलला आणि रामराव पाटील यांनी विचारले, कोण बोलते आहेत? तिकडून काहीच आवाज आला नाही. त्या फोनवर कोणीच काहीच न बोलल्यामुळे त्यांनी तो फोन खाली ठेवला. पण काही दिवसानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ठकानी मोठी घटना घडली. 3 महिन्यानंतर त्यांना त्या बँकेचे खाते होते त्या खात्यातून एक नोटीस आली आणि त्या नोटीसमध्ये त्या शेतकऱ्याच्या नावे म्हणजेच रामराव पाटील यांच्या खात्यातून ठकानी 3 लाख कर्ज उचलले आणि रामराव पाटलांनी यांची काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या खात्यातून पैसे नव्हते तरीही सायबर चोरट्यांनी त्यांच्या नावाचा गैरवापर केला आणि आता ते शेतकरी त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी धडपडत आहेत. आता बँकेचे कर्ज कसे फेडावे? उदाहरण तिसरे देतो आहे. अगदी सुशिक्षित एज्युकेटेड व्यक्तीच्या संदर्भात आलेले मोठे उदाहरण. पुण्यात राहणाऱ्या डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या नावामधले नावाजलेले पुण्यातील एक नामांकित डॉक्टर आहे. त्यांनी MBBS MD केले आहेत. त्या डॉक्टरना सुद्धा असाच एक कॉल आला. फार शिकलेला असला तरीही चोर बसू शकतात, दगा देऊ शकतात. प्रथम त्यांना फोन आला आणि तो फोन रिसिव्ह केला. प्रथम त्यांनी एक फोन आला आणि तो फोन रिसिव्ह केला. फोन रिसिव्ह केल्यानंतर फोन करणाऱ्यांनी फोनवरून डॉक्टर यांना सांगितले की मी बँकेतून बोलतो. आपले बँक KYC सह अपडेट करायचे आहे. राहुल कुलकर्णी सावध होते. त्यांना माहित होते की बँकेकडून अशा प्रकारचा कोणताही कॉल येत नाही. हे माहित होताच त्यांनी त्वरित आलेला कॉल कट केला आणि बँकेत जाऊन चौकशी केली. बँक अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेला कोणत्याही खातेदारांनी आम्ही फोन असे करत नाही. राहुल यांनी माहिती असल्यामुळे स्वतः बचावले. मित्रांनो, तुम्ही आता सावध राहिले पाहिजे. ठगांनी 3 नंबर तयार केले आहे आणि अनेक लोकांना फोन करून फार मोठी फसवणुकीची कल्पना येत नाही एवढी फसवेगिरी होते. यासाठी तुम्हाला 3 फोन पासून सावध राहायचे असेल तर तुमचा मोबाईल सेटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. अशा प्रकारची सेटिंग केल्यानंतर तुम्हाला अजिबात असे तुमच्या नंबरवर फोन येणार नाही. आता ती सेटिंग कशी करायची मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो. सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्हाला फोन उचलला की तुमच्या मोबाईल मधली सर्व माहिती एका सेकंदात तुमच्या मोबाईल मधूनच त्यांनी ते चोरतात. त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याची तपशील सुद्धा तंत्रज्ञानाच्या मार्फत चोर फसवतात. तुमचा मोबाईल मधील आधार कार्ड, पॅन कार्ड यांचा गैरवापर करून हे तुमच्या नावावर केव्हाही कर्ज काढू शकतात. जर तुमच्या खात्यात पैसे असेल किंवा जर पैसे चोरू शकतात त्यासाठी त्यांच्याकडे या तंत्रज्ञानाचा कोणताही OTP किंवा कोणताही पासवर्ड किंवा ईमेल ID ची गरज नसते. त्यासाठी त्यांनी एक कॉल हा महत्त्वाचा असतो. या संदर्भात भारत सरकारने सर्व सावधगिरीच्या माध्यमातून संपूर्ण माहितीद्वारे नेहमी माहिती कळवत आहे. असे कॉल उचलू नका. कोणते कॉल उचलू नका याची स्पष्ट माहिती देण्यात येत आहे. तुम्ही सुद्धा खातेदार आहे. खातेदाराची फसवणूक होतेच. त्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये एक सेटिंग करून घ्या. तुम्हाला ते अजिबात ते तर नंबर येणारच नाही. त्याचबरोबर दुसऱ्या कंपनीचे किंवा विमा कंपनीचे सुद्धा फोन येणार नाही. कोणत्या प्रकारची बोगस कॉल येणार नाहीत. तुमच्या मोबाईलवर तुम्ही डू नॉट डिस्टर्ब हा सेटिंग ऑन करून ठेवा. जर तुमचा मोबाईल 2 स्टेप व्हेरिफिकेशन केला असेल
तर अशी चोरी होत नाही. त्यासाठी अँड्रॉइड किंवा लहान फोन वापरतात. फोन वापरत असले तरी सुद्धा फोन धारकाला सेटिंग संदर्भात काहीच माहिती नसते, त्यामुळे त्यांची फसवणूक होते. डू नॉट डिस्टर्ब ऍक्टिव्ह करा. डू नॉट डिस्टर्ब ऍक्टिव्ह करताना तुम्हाला तुमच्या कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड मोबाईल व त्या कंपनीकडे कॉमेंट करा आणि कंपनी तुम्हाला तो तुमचा नंबर डू नॉट डिस्टर्ब करून देखील देतात. तुम्ही त्यासाठी 198 नंबरवरून कंपनीचे सिम कार्ड असेल, कोणत्याही कंपनीचे असेल तर त्याला कॉल करा. तुम्ही कॉल केल्यानंतर कंपनी कस्टमर केअरला कॉल करेल. त्यानंतर कस्टमर केअर कडून तुम्हाला फोन आला तर त्या संबंधित तुम्ही कस्टमर केअरला कॉलवर बोलत असाल तर असे सांगा की सिम कार्ड डू नॉट डिस्टर्ब सेटिंग करून द्या. कंपनी त्वरित तुमचे सिम कार्ड डू नॉट डिस्टर्ब सेटिंग करून देते. त्यासाठी तुमच्याकडे येणारे कॉल ऑटोमॅटिक कमी होतात आणि कोणत्याही कंपनीचे कॉल येणार नाहीत. फक्त तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जे नंबर जतन करून ठेवले आहे म्हणजे सेव्ह करून ठेवले आहे तेच नंबर वर कॉल येतील. अनोळखी जतन न केलेला कॉल जर तुमच्याकडे जतन करून ठेवलेला नसेल तर कृपया अनोळखी व्यक्तीचे फोन कोणी उचलू नका. आणि म्हणूनच त्याचबरोबर तुम्ही कोणते पण ओळखीच्या व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तुमचे जर तुम्ही दिले तर तरी तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. यासाठी तुमचा आधार कार्ड संदर्भात अपडेट करून घ्या. कारण आता नवीन एक आधार कार्ड आले, त्या आधार कार्डवर नंबर व फोटो दिसत नाही. हे कार्ड आता तुम्ही घ्या. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलवर थर्ड पार्टी इन्स्टॉल करू नका. जे सॉफ्टवेअर असतात ते थर्ड पार्टीचे इन्स्टॉल करू नका. जे सॉफ्टवेअर किंवा ऍप प्ले स्टोअर वर उपलब्ध असेल तेच तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून आवश्यक असेल तेवढेच ऍप इन्स्टॉल करा. जास्तीचे ऍप तुमच्या मोबाईल वर इन्स्टॉल करू नका. आता नेमके खातेदारांना येणारे 3 प्रमुख नंबर कोणते हे जाणून घेण्यास आपण उत्सुक आहात. तर भारताचा राष्ट्रीय कोड नंबर आहे मित्रांनो +91 म्हणजे +91. तुमच्याकडे सर्व कॉल चे नंबर तपासा. +91 +91 नंबरवर असेल तरच तो कॉल योग्य आहे. समजा तुमच्या नातेवाईकाचा नंबर असेल +91 82 45 36 12 69 असा असेल तर उचला. ऍक्च्युअली हा नंबर खरा नाही. उदाहरण देण्यासाठी नंबर घेतला आहे. कोणत्याही नंबरच्या आधी +91 अधिक 91 किंवा 91 असेल तर कोणताही नंबर हा भारतातील राष्ट्रीय कुठे असल्यामुळे नंबर आल्याबरोबर पहिले 2 अक्षर राष्ट्रांक असतो. त्यानंतर तुम्ही तो नंबर सेव्ह करताना नेहमी तुमच्या नंबरला सुरक्षित +91 घ्या आणि नंतर सेव्ह करा आणि नंतर नातेवाईकाचा नंबर व त्या पुढील नंबर जतन करून ठेवा आणि सेव्ह करून ठेवा. हा नंबर सुरक्षित असतो. तसेच बऱ्याच पैकी हा नंबर हमखास सुरक्षित आहे आपण सांगू शकत नाही, पण शक्यता आहे की हे नंबर सुरक्षित असतात. कारण सायबर चोर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दिवसेंदिवस फार मोठी सुधारणा घडून फसवेगिरीचे प्रमाण वाढत आहे. धोक्याची घंटा लक्षात घ्या. +91 हा भारताचा राष्ट्रीय कोड आहे आणि समोरील 3 अंक हे एरियाचे लोकल कोड आहे. त्यानंतर शेवटचे 8 अंक हे तुमच्या संदर्भातील लोकल नंबर म्हणून दिले आहेत. समजा तुम्ही आपल्या फोनवर खालील +92 कोड असेल तर फोन उचलू नका. हा फोन भारतीय फोन नाही. +93 असेल तरी उचलू नका. +94 असेल तरी उचलू नका. +432 असेल तरी उचलू नका. +436 असले तरी उचलू नका. +495 असेल. +91 सोडून कोणताही कॉल जरी आला तरी तुम्ही मित्रांनो रिसीव्ह करू नका, उचलू नका. हे सर्व कोड किंवा नंबर अशा स्वरूपाचे इतक्या प्रकारचे कोड असतात ते परदेशाचे कोड आहे आणि शक्यता आहे
हे संपूर्ण नंबर पाकिस्तान, बांगलादेश आणि सौदी अरेबिया आणि इतर देशांमधून येत असतात किंवा सौदी अरब मधून किंवा इतर देशातून मधून येत असतात. ठग भारतात राहतात पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट सॉफ्टवेअरच्या द्वारे बाहेरचा कॉल केल्याचा भासवतात व तो नंबर भारतातच राहतो. त्यांच्याकडे कोड नंबर इतर देशाचे असतात. अशा सायबर चोरट्यांना पकडण्यासाठी विलंब लागत असतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवर ट्रू कॉलर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या. हे सुद्धा सुरक्षित असेल असे सांगता येत नाही पण शक्यतो ते सुरक्षित असते. ट्रू कॉलर हे सुद्धा थर्ड पार्टी ऍप आहे परंतु इतर सॉफ्टवेअर पेक्षा जास्त सुरक्षित आहे. तुमचा ओळखीचा नंबर जतन असेल तर तो तुमचा रिसिव्ह करा, अन्यथा नंबर रिसिव्ह करू नका, फोन उचलू नका. असा चुकीचा कॉल उचलला असेल तर चुकून तुमच्याकडून उचलला गेला तर तुमच्यासाठी सावधगिरीचा इशारा म्हणून सरकारने म्हणजेच भारत सरकारने एक हेल्पलाईन नंबर दिला आहे आणि त्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून संपर्क करा. हेल्पलाईन नंबर 4 अंकी आहेत. हेल्पलाईन नंबर क्रमांक 1930 हा भारताचा हेल्पलाईन क्रमांक आहे. या भारताचा सायबर क्राईमचा हेल्प नंबर आहे. तुमची फसवणूक झाल्यास या हेल्प नंबरवर त्वरित कॉल करा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर सांगा. कोणत्या बँकेतून पैसे काढून फसवणूक झाली आहे त्या बँकेचे नाव सांगा. किती पैसे बँकेतून उचलले, किती कट झाले, तुम्हाला सर्व माहिती नोंदवा व कॉल मग कोणाचा असो, पुरुषाचा असो की बाईचा असो हे सुद्धा सांगा. भारतातील सायबर कंपनीला संपूर्ण माहिती तुमची डिटेल सांगून गुन्हा नोंदवा. त्यासाठी माहिती मिळाली तर ते काही प्रमाणात चोरांना पकडण्याचा प्रयत्न करतात. शोधून काढण्यात भारतात असेल तर पकडतात. ते दुसरे कुठे इकडे तिकडे कट पैसे होऊन परत मिळू शकतात. जर कोड टाकले नंबर तुमच्या मोबाईलवर आले तर कोणत्याही परिस्थितीत हे फोन उचलण्याचा प्रयत्न करू नका. फोन सायबर चोरांचे नंबर असतात. तुम्ही चालवत असलेला व्हॉट्सअप वरील सर्व नंबर तपासा. जर +91 हाच नंबर जतन करून ठेवा आणि इतर कोड असेल तर नंबर असेल तर डिलीट करा, बॅन करा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून ऐकला असेल तर व्हिडिओच्या संदर्भात सर्वत्र माहिती आपल्या मित्रांना शेअर करता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.